नागपूरमधील कोतवाली पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या महाल परिसरात बडकस चौक येथे एका तरुणावर चाकूने वार केल्याची गंभीर घटना पुढे येत आहे। पोलिसांच्या माहितीनुसार रात्री 12:30च्या दरम्यान एका चारचाकी वाहनाला एका दुचाकीची धडक झाली। यावरून त्यांच्यात वादही झाला। रात्री 12:30च्या सुमारास बाईकवरती चालले असताना बडकस चौक या ठिकाणी एका कारला डॅश लागला होता। त्या डॅशच्या कारणावरून त्या ठिकाणी बाईकवाल्यांसोबत वाद झाला आणि त्या वादाच्या पार्श्वभूमीवरून एका महिलेने फोन करून त्यांच्या नातेवाईकाला बोलवलं आणि त्या नातेवाईकाने चाकू पोटामध्ये करून एका इस्माला जखमी केला। त्याला मेडिकलमध्ये उपचारासाठी दाखल केला। त्याच्यामध्ये आम्हाला 2 गाडी नंबर मिळाले होते, 2 कार नंबर। त्या 2 कार नंबरवरून एक कार नंबर आम्ही ट्रेस केला। ट्रेस करून एक कार चालक आणि एक महिला आणि त्याच्यासोबत एक जो चाकू मारणारा इसम आहे त्यांना आम्ही तिघांना अरेस्ट केलेली आहे आणि उर्वरित पाहिजे आरोपी आहे 2 त्यांचाही शोध चालू आहे। आणि कोतवाली पोलीस स्टेशन यांनी साधारणतः 7 ते 8 तासामध्ये सदरचा गुन्हा पण उघडकीस आणलेला आहे। त्याच्यामध्ये एक आरोपी आहे शोएब, ज्याने चाकू मारलेला आहे, त्याला अरेस्ट केलेले आहे। त्याच्यावरती यापूर्वीसुद्धा एक गुन्हा आहे शरीराविरुद्ध अपराधाचा। एक महिला 35 वर्षाची, तिला अरेस्ट केलेला आहे आणि गाडीचा चालक जो आहे त्याला पण आपण अरेस्ट केलेला आहे। गुन्ह्यामध्ये आरोपी जो कार चालक होता अमित झाडे आणि ज्याने चाकू मारला त्याचं नाव अब्दुल सोहेल, राहणार चिकलीसपुरा चौक या ठिकाणचा होता। त्यांना दोघांना आपण ताब्यात घेतलेलं आहे आणि एक महिला तिला ताब्यात घेतलेलं आहे।